लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत मनसेला स्वीकारण्यासाठी काँग्रेसवर दबाव, त्या पक्षाचे स्वबळ खची करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगळे महाराजांनी खेळले डाव, असे राजकारण आज मुंबईत दिसून आले। मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी ऐक्य साधून युती केली। काँग्रेसने स्वबळावर लढाईची घोषणा केली, त्यानुसार त्यांनी आखणी करायला सुद्धा सुरुवात केली, पण मध्येच कुणाची तरी माशी शिंकली। काँग्रेसच्या नेत्यांना राजकीय अवदसा आठवली आणि ते शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकमध्ये गेले। तिथपासून कळ फिरली, महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाली। बारामती माळेगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नांगी टाकणाऱ्या शरद पवारांनी मुंबईत डाव खेळला। त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून मनसेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायची सूचना केली। त्यासाठी त्यांनी आपण दिल्लीला आपला प्रभाव वापरू असे वेगळ्या पद्धतीने सूचित करून मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास डळमळीत केला। एकीकडे शरद पवारांनी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना टप्प्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर आजारी संजय राऊत पुढे आले। त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना डिवचले। ठाकरे बंधू एकत्र आलेच आहेत, कारण तशी लोकांची इच्छा आहे, इतर कोणाच्या परवानगीची त्यासाठी गरज नाही। मुंबई वाचवण्यासाठी शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा आमच्या बरोबर आलेत, असा टोमणा संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना हाणला। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला महाविकास आघाडीत घेणार नाही हा काँग्रेसचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, असे संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले। या सोशल मीडिया पोस्टमधून संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने दबाव वाढवला। शरद पवार आणि संजय राऊत यांनी वेगळ्या पद्धतीने काँग्रेस नेत्यावर दबाव वाढवला, तर त्यांचा मूळ उद्देश एकच होता, तो म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांचा स्वबळाचा आत्मविश्वास खचवायचा। तो त्यांनी साध्य करायचा प्रयत्न केला। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।